नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, द्राक्ष लागवडीखालील क्षेत्रात आणि चांगल्या प्रतीच्या उत्पन्नामध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात अग्रेसर आहे. पण एवढं असून सुद्धा गेल्या 2 वर्षात या क्षेत्रात अनेक समस्या उद्भवल्या आहेत आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अशी भीषण समस्या ही पाणी समस्या. मग या पाण्याच्या समस्येवर आपण मात कशी करू शकतो, ह्याच्यामध्ये काय उपाययोजना आहेत जेणेकरून आपला फायदा, आपलं उत्पन्न वाढू शकतं, या संबंधितच आजचा आपला विषय आहे द्राक्ष उत्पादनात पाण्याचं नियोजन. आणि या महत्त्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथून 2 शास्त्रज्ञ मंडळी आलेली आहेत. पहिले आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून शास्त्रज्ञ आलेले आहेत डॉक्टर R.G. सोमकुवर सर. ते द्राक्षवेल व्यवस्थापनावर कार्य करत आहेत. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. दुसरे तज्ज्ञ शास्त्रज्ञ आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर अजय कुमार उपाध्याय सर. ते पाण्याचे नियोजन या संबंधित कार्य करत आहेत. नमस्कार सर, तुमचंही खूप स्वागत या कार्यक्रमात. चला तर मग मंडळी, वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. सोमकुवर सर, जसं की आजचा आपला विषय आहे की द्राक्ष उत्पादनात पाण्याचं नियोजन. मग हे पाण्याचं नियोजन म्हणजे नक्की काय? द्राक्ष उत्पादनात पाण्याचं महत्त्व, द्राक्षाला जे पाणी लागतं ते पाणी इतर सगळ्या फळपिकासारखंच पाणी लागतं. इथे पाण्याचे सोर्सेस वेगवेगळे असतात. जसं विहिरीचं पाणी, कॅनलचं पाणी, नदीचं पाणी असेल, बोरचं पाणी असेल. पण पाण्याचं नियोजन हे द्राक्षामध्ये इतर फळ पिकाच्या तुलनेत थोडंसं वेगळं आहे. हे नियोजन असं की यामध्ये वेलीच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. ज्या वेळेस आपण पाणी देतो त्यावेळेस वाढीची अवस्था काय आहे, त्या ठिकाणचं तापमान कसं आहे, तापमान म्हणजे वातावरण कसं आहे, म्हणजे तापमान असेल, आर्द्रता असेल, तसंच पाण्याची उपलब्धता किती आहे, पाण्याची प्रत कशी आहे, आणि ज्या जमिनीमध्ये द्राक्ष लागवड केली आहे त्या जमिनीचा प्रकार कसा आहे, यावरती पाण्याचं नियोजन अवलंबून असते. अच्छा उपाध्याय सर, जसं की आता सोमकुवर सर म्हणाले की द्राक्षवेल, तर साधारणतः द्राक्षवेलीसाठी पाण्याची गरज किती असते? 1 साल में द्राक्ष की 2 बार छाटनी होती है. अच्छा. सो पहली छाटनी हम बोलते हैं खरड़ छाटनी, जिसको साधारणतः अप्रैल प्रूनिंग भी कहा जाता है. दूसरी छाटनी फल छाटनी, जिसे साधारणतः हम लोग अक्टूबर प्रूनिंग भी कहते हैं. खरड़ छाटनी में जनरली हमें 6.5 से 9 लाख लीटर तक पानी की आवश्यकता होती है एकरी में. जबकि फल छाटनी में ये जो आवश्यकता है 8 लाख लीटर से लेके 14 लाख लीटर तक प्रति एकड़ आवश्यकता होती है. ये अलग अलग इसलिए होता है क्योंकि नासिक और पुणे में जहाँ भी तापमान थोड़ा सा कम रहता है, आर्द्रता ज़्यादा रहती है, यहाँ पर आवश्यकता थोड़ी कम होती है. और इसकी तुलना में सांगली, शोलापुर में जहाँ पर कि तापमान ज़्यादा होता है और आर्द्रता और कम होती है, यहाँ पर पानी की आवश्यकता ज़्यादा होती है. अच्छा, पण आपण दरवेळेस बघतो उपाध्याय सर की पारंपरिक पद्धतीची शेती सगळीकडे केली जाते. पण मग तुम्ही कसं सांगू शकता की शास्त्रीय पद्धतीचा वापर करून आपण पाण्याची गरज कशी ठरवू शकतो? राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र ने इरिगेशन शेड्यूल की पद्धति डेवलप की है. इसमें हमने पैन इवैपोरेशन यानी वातावरण का पूरा लिया हुआ है, तथा उसके साथ साथ वाड़ीची अवस्था, इन दोनों का समावेश बैठाकर हमने इरिगेशन शेड्यूल तैयार किया है. अभी यहाँ पर स्थिति आती है कि पैन इवैपोरेशन क्या होता है? पैन इवैपोरेशन मतलब होता है कि जो इवैपोरीमीटर एक यंत्र होता है जिससे हम पैन इवैपोरेशन नापते हैं. ये एक तरह का एक विशेष बर्तन होता है, एक निश्चित आकार का बर्तन होता है, और इसमें जितना वाष्पीभवन होता है उसका हम मेजरमेंट करते हैं. अच्छा. और उसका जो ग्रेप का जो फैक्टर उससे मल्टीप्लाई करके फिर उस एरिया का हम ईटी निकालते हैं, और उसको हम उस जो वेल की जो वाड़ीची अवस्था जो होती है उससे हम मल्टीप्लाई करके उस समय की वाटर रिक्वायरमेंट निकालते हैं. अच्छा. उसके साथ साथ हमें ये भी ध्यान रखना है कि पानी की गुणवत्ता कैसी है. सोमकुवर सर, आपण बघतो की हंगाम बदलत असतात, प्रत्येक हंगाम वेगवेगळा असतो, प्रत्येक हंगाम वातावरण वेगवेगळं असतं. तर मग या हंगामामध्ये पाण्याची गरज ही सारखीच असते का? नाही. एका द्राक्षवेलीमध्ये काय होतं की एका हंगामात वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. अच्छा. खरड छाटणीमध्ये 3 वाढीच्या अवस्था असतात. एक तर वाढीची अवस्था, वेलीच्या वाढीची अवस्था, शाखी वाढ होते, ते ठराविक काळात होते 1 महिन्यात खरड छाटणीनंतर. दुसरी अवस्था असते तिची घडनिर्मितीची अवस्था. तिसरी अवस्था असते काडीच्या परिपक्वतेची अवस्था. अच्छा. फळ छाटणीनंतर परत 2-3 अवस्था असतात. घड निघण्याची अवस्था, घडाचा विकास आणि घडाची परिपक्वता, अशा 3 अवस्था. प्रत्येक यात खरड छाटणीचा जर विचार केला तर यात वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत पाण्याची गरज वेगवेगळी आहे. इव्हन काही द्राक्ष जातींचा जरी विचार केला आपण तर द्राक्ष जातीमध्ये सुद्धा
पाण्याची गरज थोडीफार वेगळी असते. जशी मद्यनिर्मितीच्या द्राक्ष जाती आहेत, त्या मद्यनिर्मितीच्या द्राक्ष जातीमधला वाढ नियंत्रणात ठेवल्या जाते, म्हणून त्या वाढीकरता आवश्यक असलेलं पाणी या टेबल ग्रेप्स जे खाण्याची द्राक्ष यापेक्षा कमी लागते. अच्छा. तर टेबल ग्रेप्समध्येच पुन्हा ज्या वेलीची वाढ जोमात होते त्या वेलीतला त्या द्राक्ष जातीला, उदाहरणार्थ फॅन्टासी सीडलेस म्हणून एक काळी द्राक्ष जात आहे, त्या जातीला पाण्याची गरज इतर जातीपेक्षा कमी लागते. अच्छा. ही एक गोष्ट झाली. दुसरा, वाढीची अवस्था जे आपण म्हणतो की खरड छाटणीनंतर जेव्हा शाखी वाढीची अवस्था असते, त्या अवस्थेमध्ये आपण जेव्हा खरड छाटणी घेतो त्यावेळेस तापमान असते जवळपास 40 डिग्रीच्या पेक्षा जास्त आणि वातावरणातील आर्द्रता असते 20 ते 40% फक्त. अशा वेळीच आपल्याला सुरुवातीला शाखी वाढ आवश्यक असते आणि याकरिताच पाण्याची गरज जास्त असते. त्यामध्ये आपल्याला शाखी वाढीच्या वेळेस पाणी याकरता जास्त पाहिजे की जवळपास आपल्याला 3 दिवसामध्ये एक पान यायला पाहिजे. एक पान, आणि हे एक पान येणं म्हणजेच त्याला पाण्याची गरज त्या वाढीच्या अवस्थेत जास्त असते. उपाध्याय सर, जसं की तुम्ही आता उल्लेख केलात की पाण्याची गुणवत्ता, तर पाण्याच्या गुणवत्तेवर पाण्याची गरज अवलंबून असते का, तर नेमकं कसं आहे ते? इसमें हमें क्या ध्यान रखना चाहिए, जैसे पानी में क्षार की मात्रा ज्यादा है. अभी क्षार क्या होता है, बेसिकली सॉल्ट्स होते हैं. ठीक है. अगर जमीन में क्षार की मात्रा बढ़ने लग जाए तो मूल को जमीन से पानी एवं अन्नद्रव्य उचित मात्रा में उठाने में मुश्किल होता है. अच्छा. तो नॉर्मली अगर हमने देखा है, ये क्षार को अगर मेजरमेंट करने के लिए जो मेजरमेंट यूनिट वो होता है बेसिकली इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी कहते हैं, और इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी की अगर हम बात करें तो इसका यूनिट होता है डेसीसाइमन्स पर मीटर. सो द्राक्ष के लिए नॉर्मली वही पानी उपयुक्त माना जाता है जिसमें क्षार की मात्रा या इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी 1 डेसीसाइमन्स पर मीटर से कम हो. सोमकुवर सर, गेल्या जे 2 वर्षात जो दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली, तर त्या संबंधित आपल्या संस्थेने काही संशोधन केलं आहे का? खरं तर 2002-03 ला जो महाराष्ट्रात दुष्काळची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये द्राक्ष लागवडी जे काही क्षेत्र होतं ते क्षेत्र अडचणीत आलं. अडचणीत आलेला क्षेत्र सांगली आणि तासगाव भाग, ज्यावेळेस सोमुळावरील द्राक्ष बागा होत्या त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण बागा काढून टाकाव्या लागल्या पाण्याच्या अभावामुळे. आणि त्या परिस्थितीतच राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने आपलं संशोधन सुरू केलं आणि ह्या संशोधनात असे काही नवीन तंत्रज्ञान आम्ही हे केले. ते तंत्रज्ञान मध्ये महत्त्वाचे म्हणजे सबसर्फेस इरिगेशन, जमिनीमध्ये पाईप टाकून त्याला जे आपण पाणी देतो ते सबसर्फेस इरिगेशन. त्यानंतर मल्चिंग, आच्छादन जे टाकतो आपण बोदावरती आच्छादन टाकतो ते मल्चिंग, आणि त्याच्यासोबत त्याच्या जोडीला अँटी ट्रान्सपॅरंट. अच्छा. तिसरी एक तंत्रज्ञान आहे ते पार्शल रूट झोन ड्राइंग. पार्शल म्हणजे एक साईडनं एक अर्धा सुकलेला भाग वेलीचा मुळाचा आणि अर्धा भाग ओलीत झालं, त्याला इरिगेट केलं असं. हे असे तंत्रज्ञान विकसित केले आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन, चांगल्या प्रतीचं उत्पादन घेण्यास आज ती शेतकऱ्यांना मदत होते आहे. नक्कीच नक्कीच. उपाध्याय सर, 25% पाण्याची बचत हे जे म्हटलं जातं तर ही चांगली आहे का, आणि ह्या संबंधित तुमच्या संस्थेने काही संशोधन किंवा प्रात्यक्षिक अशी काही केली आहेत का? नॉर्मली हम लोग जो भी चर्चा सत्र या किसान गोष्ठी जो भी आयोजन होता है उसमें हम लोग पार्टिसिपेट करते हैं, और हर एक किसान और हर एक ये चर्चा सत्र वगैरह में हम ये बताते हैं कि किस ढंग से पानी का नियोजन करना चाहिए. और उसमें जरूर हम लोग ये सब सरफेस इरिगेशन की बात करते हैं, उसी में हम लोग फिर ये पार्शियल रूट जोन ड्राइंग की बात करते हैं, तथा मल्च विथ ये एंटी ट्रांसपेरेंट की बात करते हैं. इसके अलावा हमने ये द्राक्ष बागायतदार संघ उनके साथ मिलके हमारे जो इंस्टीट्यूट है राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र ने सांगली डिस्ट्रिक्ट में 2 ठिकाने यानी जत एवं पलसी में डेमोन्स्ट्रेशन ट्रायल्स लगाए. ये 2 साल से चल रहे हैं. और जत में जहां पर कि हमने सबसर्फेस इरिगेशन और जो इरिगेशन शेड्यूल की जो पद्धति जो एनआरसी ग्रेप्स ने डेवलप की हुई है उसका हमने वहां पर फार्मर के प्रैक्टिस से उसके अगेंस्ट हमने तुलना की है.
सोमकुमार सर, जसं की आता उपाध्याय सर म्हणाले, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे की 25% पाण्याची बचत चांगली आहे, त्याप्रमाणे आपला द्राक्ष बागायतदार किंवा तुमच्या संस्थेने जे काही प्रात्यक्षिकं केली आहेत त्याबद्दल तुमचं काय मत? द्राक्ष बागेत पाणी जे आपण वापरतो ते पाणी इतर फळ पिकापेक्षा फारच वेगळं आहे. इथं लिटरने आपण पाणी देतो. एका वाढीच्या अवस्थेत 1 ते 30 दिवसात काही ठराविक लिटर फक्त पाणी देतो. म्हणजे ड्रिपरनं जर पाणी द्यायचं झालं तर आपण तासभर किंवा 1.5 तास आपण ड्रिपर चालवतो. अशा प्रकारचं व्यवस्थापन असते. इतकं काटेकोरपणे पाण्याचं नियोजन असते. नक्कीच. या पाण्याच्या नियोजनमध्ये कमी जास्त जर झालं तर वेलीचं नुकसान होतं अच्छा. आमच्याकडे. असं आहे. कारण वाढी आम्ही हे म्हणतो, सरांनी आताच सांगितलं की वाढ नियंत्रणात, ॲब्सिसिक ऍसिड जसं फॉर्म करते वाढ नियंत्रणात राहते. यामध्येच फिजिओलॉजिकली जर बघितलं सायटोकायनिन आणि जिब्रेलिनचा रेशो यामध्ये मेंटेन असतो. म्हणजेच वाढ नियंत्रणात सायटोकायनिनचं प्रमाण वाढवायचं, त्याकरिताच पाणी कमी पाहिजे. अच्छा. मोजून पाणी पाहिजे. जर ते पाणी जास्त झालं तर नुकसान होते. जसं मगाशी आपण म्हणलं की वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था, खरोखर जर खरड छाटणीच्या समजा 20 एप्रिलला जर खरड छाटणी घेतली आणि तेव्हा शाकीय वाढीची जी एक अवस्था चालली आहे त्या ठिकाणी 12,000 ते 12,500 लिटर पाणी पाहिजे त्या वाढीच्या अवस्थेत. तर त्याच कालावधीत घड निर्मितीची अवस्था जर असेल तर 4,500 ते 5,000 लिटर पाणी फक्त त्या ठिकाणी पाहिजे, त्याच महिन्यात त्याच वेळेस. असे पण मग मला चांगल्या प्रतीची अशी द्राक्ष हवी असतील जी मला एक्सपोर्ट बाहेर गावी पाठवायची असतील तर त्याबाबत मग पाण्याचं नियोजन कशा प्रकारे? त्याबाबतच पाण्याचं नियोजन सुरुवातीच्या काळातच, घड निर्मितीचा जो कालावधी असतो त्या काळात पाण्यावर एकदम नियंत्रण पाहिजे असतं. अच्छा. पाण्यावर नियंत्रण जर नसेल तर त्या पाण्यामुळे वाढ जास्त होऊन, वाढ जर जास्त झाली तर पेऱ्यातील अंतर वाढतं आणि त्या घड निर्मिती, त्या घडामध्ये, त्या डोळ्यामध्ये घड निर्मिती न होता घडाचं रूपांतर बाळीत होतं. अरे वा. घड न तयार होता एक धाग्यासारखं, दोऱ्यासारखं त्यामध्ये एक पदार्थ तयार होतो आणि म्हणजेच पुढच्या काळात आपण म्हणतो फळ छाटणीच्या वेळेस की बाग फेल गेली. 2 जाती आहेत द्राक्षामध्ये, आपण काळी आणि पांढरी जी द्राक्ष घेतो, तर त्याच्यात पण मग पाण्याचं नियोजन अशाच प्रकारे? होय, त्यामध्ये सुद्धा 2 जाती म्हणल्या तर एकतर मद्य निर्मितीच्या जाती आहेत, जे तुम्ही आधी बोलले. बरोबर. दुसरे खाण्याचे द्राक्ष आहेत. या द्राक्षाला पाणी वाढीकरिता मद्य निर्मितीच्या द्राक्ष जातीपेक्षा जास्त लागतंय. नक्कीच. तर यामध्येच ज्या काही द्राक्ष जाती आहेत ज्यांची वाढ मुळातच जास्त आहे, मुळात जास्त वाढ होते, ती वाढ नियंत्रणात ठेवण्याकरता आपल्याला पाण्यावर सुद्धा नियंत्रण यावेळेस करावं लागतंय. म्हणजेच पाण्याची गरज काही जातीमध्ये कमी असते. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र जे आहे पुण्याला, तर त्यामार्फत काही शेतकऱ्यांचे अनुभव किंवा कुठल्या शेतकऱ्यांना फायदा झाला, तुमच्याकडे अशा खूप गोष्टी येत असतील शेतकऱ्यांचा, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला एक असं काही सांगू शकता? आम्ही राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने जिथे जिथे प्रात्यक्षिक प्लॉट्स घेतले आहेत पाण्याच्या संदर्भात, जसं पळशी आणि जत तालुक्यात आणि पुन्हा आम्ही नाशिकमध्ये प्रात्यक्षिक प्लॉट्स घेतो आहे आणि करतो आहे. यापूर्वी जे जे तंत्रज्ञान विकसित केलं आणि ते शेतकऱ्यांनी अंमलात आणलं, बरोबर, अंमलात आणून त्याला जो फायदा झाला तो फायदा आम्हाला, तो शेतकरी ज्यावेळेस बागायतदार संघाचं जे चर्चासत्र होतं तिथे जवळपास 3 ते 4 हजार शेतकरी एका वेळेस एका प्लॅटफॉर्मवरती असतात आणि त्या प्लॅटफॉर्मवरती शेतकरी आपली कहाणी सांगतो किंवा आपली यशगाथा सांगतो की आम्हाला याच्यामुळे या तंत्रज्ञानाने इतका फायदा झाला, तितका फायदा झाला. तर तो एक प्लस पॉइंट आहे एनआरसी ग्रेप्स द्राक्ष संशोधन केंद्राच्या लोकांनी जे काही संशोधन केलं, त्या म्हणजे संस्थेनं जे काही संशोधन केलं ते आम्ही बागायतदार संघाच्या माध्यमातून, त्यांचे जे चर्चासत्र होतात त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत आमचं जे तंत्रज्ञान आहे ते पोहोचवतो आणि शेतकरी त्याचा फायदा घेतो. जे द्राक्ष बागायतदार आहेत किंवा जी तरुण मंडळी आहेत की जे इच्छुक आहेत हा व्यवसाय किंवा द्राक्ष उत्पादन करण्यासाठी, तर त्यांना जाता आता असा मोलाचा संदेश तुम्ही काय देऊ शकता की पाण्याचं नियोजन, द्राक्ष उत्पादन कशा प्रकारे घ्यायचं? सगळ्यात पहिले जर सांगायचं झालं तर जो कोणी द्राक्ष लागवड करतो आहे किंवा द्राक्ष व्यवस्थापन, ज्यांच्याकडे द्राक्ष शेती आहे, त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक हंगामाच्या आधी सुरुवातीस आपल्याकडे जे काही पाणी उपलब्ध आहे, जे काही सोर्सेस आहेत, त्याचं पाण्याची तपासणी करून घेणे. पाण्याची जर तपासणी केली त्यांना हे कळेल की आपल्या पाण्याची सध्याची परिस्थिती काय आहे आणि यानुसार आपल्याला पाण्याची गरज किती आहे
कोणत्या अवस्थेत किती गरज पडेल आणि त्यानुसार तो त्याचं जे नियोजन आहे तो नियोजन पुढे करेल. बरोबर. दुसरं, पाण्याचं परिस्थिती पाहून, जमिनीची परिस्थिती पाहून, म्हणजे हलकी जमीन आहे, भारी जमीन आहे. भारी जमीन जर असेल तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्यामध्ये जास्त असते. हलकी जमीन असेल तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असेल. या प्रकारच्या जमिनीवर जसं मगाशी आपण सांगितलं की मल्चिंग, आच्छादन, ते याच्यावरती काम करेल. नक्कीच. जर शेतकऱ्याकडे पाणी जर खराब आहे, त्याला हे जर माहीत झालं तर पाणी खराब आहे, तर त्या पाणीचा निचरा होण्याकरिता, रूट झोन मधून पाणी बाहेर काढण्याकरिता त्याला किती पाणी लागेल आणि पाणी उपलब्ध किती आहे हे त्याला कळेल. बरोबर. त्यानंतर ह्या गोष्टी, शॉर्टेज आहे, पाण्याचं कमी आहे, पण कमी पाण्यात सुद्धा मी चांगली शेती कशी करू शकतो याकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने जे काही तंत्रज्ञान विकसित केलं, जसं सबसर्फेस इरिगेशन, मल्चिंग आणि त्याच्यासोबत अँटी ट्रान्सपायरंट आणि दुसरं पार्शल रूट झोन ड्राईंग, हे जे काही तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून तो शेतकरी चांगल्या प्रतीचं द्राक्ष उत्पादन सहजरित्या घेऊ शकतो, क्वालिटीला कोणताही वाईट परिणाम न होता. बरोबर. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पण मग शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन हवं असेल, तज्ञ मंडळींचं मार्गदर्शन हवं असेल, तर ते कुठे त्यांना ते मिळू शकतं? शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी फार्म, पुणे सोलापूर रोड, पुणे या ठिकाणी संचालकांचे जे आमची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जाऊन आपलं तिथे नंबर घेऊ शकता आणि त्या नंबरवर आपण कॉल करू शकता. नक्कीच. म्हणजे त्याच्या संचालक आहे, संचालकासोबत किंवा तिथे वेबसाईटवरती आम्ही पूर्ण लिस्ट दिली आहे प्रत्येक शास्त्रज्ञाची, एका संबंधित विषयात काम करणाऱ्या तज्ञांची, त्यांचे नंबर्स त्यामध्ये दिले आहेत. अच्छा, तुम्ही वेबसाईटचं नाव जर सांगू शकता? www.nrcgrapes.nic.in अशी ही वेबसाईट आहे. संचालकांकडे आपण नक्कीच वेबसाईटवरती जाऊन त्यांना नक्कीच फोन नंबर मिळतील, ईमेल आयडी थ्रू, ईमेल थ्रू ते तुमच्याशी संपर्क साधू शकतील. प्रेक्षक हो, नियोजनबद्ध शेती ही अलीकडच्या काळाची गरजच बनली आहे असं म्हणा ना. पण कोणत्याही प्रतिकूल परिस्थिती सूत्रबद्ध नियोजन जर तुम्ही केलं, जसं की आपल्या मार्गदर्शनपर जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी जे सांगितलं, सूत्रबद्ध नियोजन हे तुम्हाला खरंच खूप महत्त्वाचं आहे. ते जर तुम्ही केलं तर तुमची शेती ही फायदेशीर शेतीत रूपांतर होण्यात काहीच वेळ लागणार नाही. सर, आज आम्हाला इकडे येऊन एवढं तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानते. धन्यवाद.